नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, डॉक्टर धनंजय देशपांडे DD या नावाने फार सुंदर लेख लिहितात आणि त्या लेखातून फार छान विचार मांडतात. अगदी सगळ्यांनी त्या विचाराचा विचार करून तो कृतीत आणावा इतका तो सुंदर असतो. आज त्यांचाच विचार त्यांच्या शब्दात आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. असं आताच्यासारखे उन्हाळ्याचे दिवस होते. डोक्यावरचा सूर्य आग ओकत होता. अशावेळी आर्य चाणक्य आपल्या 2 शिष्यांसह शहरातून जात असताना वाटेवर पडलेला एक मोठा काटा चाणक्यांच्या पायात खसकन घुसला. तीव्र वेदनेनं चाणक्य कळवळले. क्षणभर ते तिथेच उभे राहिले. पटकन एक शिष्य खाली वाकून गुरूच्या पायातला काटा काढण्यासाठी सरसावला. चाणक्यने त्याला थांबण्याची खूण केली आणि नंतर पाय उचलून त्यांनी स्वतःच पायात घुसलेला काटा हळुवारपणे उपसून काढला. रस्त्याच्या कडेला एक विक्रेता मीठ मसाला घातलेलं ताक विकत होता. त्या विक्रेत्याकडे चाणक्य गेले आणि ग्लासभर ताक घेऊन पुन्हा तिथे आले जिथे तो काटा टोचला होता. तिथे त्या काट्याचं छोटंसं झाड होतं. चाणक्यांनी त्याच्या मुळाशी हातातलं ताक ओतून दिलं. हे पाहून सारे थक्क झाले. जे ताक आत्मा शांत करतं ते ताक असं जमिनीत का ओतलं असेल, हा विचार सगळे करायला लागले. शेवटी एका शिष्यानं धीर केला आणि विचारलं, गुरुवर्य, एकतर सुरुवातीला मी वाकून रुतलेला काटा काढत होतो तर आपण तो काढू दिला नाही. तुम्ही तो स्वतःच काढला आणि नंतर हे ताक चक्क झाडाला घातलं. काय केलं आपण आणि का केलं तसं? यावर चाणक्य शांतपणे म्हणाले, माझ्या निष्काळजीपणामुळे तो काटा माझ्या पायात रुतला, त्यामुळे तो मीच काढला पाहिजे, दुसऱ्यानं नाही. आणि समस्या काटा टोचण्याची नव्हती, तर तो काटा ज्या छोट्या झाडाचा भाग होता ते झाड रस्त्याच्या मध्येच उगवलं होतं, ही मूळ समस्या होती. म्हणून मी मीठ मसालायुक्त ताक त्या झाडाला टाकलं. आता त्यामुळं ते झाड 2 दिवसात नष्ट होईल. जे ताक आपल्या उष्म्यासाठी तारक असतं तेच ताक त्यातल्या रसायनामुळे झाडासाठी मारक असतं. समस्या मुळापासून उखळून टाकली पाहिजे, तरच नंतर किमान पुन्हा तिथून जाणाऱ्या मला किंवा इतर कुणाला त्याचा काटा टोचणार नाही. यावर आज फार काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. संपूर्ण आशय समजायला सोपा आहे. समस्या आपल्या जीवनात येते म्हटल्यानंतर आपणच ती सोडवली पाहिजे. त्यासाठी दुसरा कोणीतरी पुढे येईल याची वाट बघता कामा नये. तसंच ही समस्या का आणि कुठून आली आहे ह्याचं मूळ शोधायला हवं आणि ती मुळापासून उखडून टाकली पाहिजे. म्हणजे मग पुढची वाटचाल सुरळीत होते. आणि हो, एक विसरायचं नाही की जगात एकही असा प्रश्न नसतो की ज्याचं उत्तर नाही आहे. हे एकदा मनाशी ठरवलं ना की मग पुढचं सगळं सोपं होतं. कारण ज्या कारखान्यात कुलूप तयार होतं त्याच कारखान्यात त्याची किल्लीसुद्धा तयार होत असते. कुलूप एका कारखान्यात आणि किल्ली दुसऱ्याच कारखान्यात असं होत नाही ना. तसंच प्रॉब्लेमबद्दल पण आहे. प्रॉब्लेमचं सोल्युशन त्या प्रॉब्लेममध्येच दडलेलं असतं आणि आपण मात्र भलतीकडे शोधत असतो. तेव्हा तसं नाही करायचं. थोडं शांतपणे त्या प्रॉब्लेमकडे बघायचं. खात्रीने आणि स्वानुभवानं सांगतो, त्यातच तुम्हाला उत्तर सापडेल. आणि अशी उत्तरं आपल्या सगळ्यांना सापडो यासाठी खूप शुभेच्छा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.